नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतोंडे हाताकोला. आपल्या घराचं काम चालू आहे, छपाईचं काम चालू आहे. त्यामुळं अंदाज देणे वेळेवर आपल्याला शक्य होत नाही आहे. मात्र आपण तुम्हाला ह्यावर्षी भरपूर काही आधी देऊन ठेवलेलं आहे की मान्सून ह्या वर्षी डिले होऊ शकते, लेट होऊ शकते. मान्सून महाराष्ट्रात येऊन रेंगाळू शकते, खूप आधी सांगून बसलेलं आहे आपण. त्यामुळं घाई करू नका, गडबड करू नका. दुबार पेरणीचं संकट येऊ शकते इथपर्यंत आपण बोललो होतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी जर असे अंदाज असले, जर जो आपल्याला अचूक अंदाज देतो त्यांचं ऐकलं पाहिजे आपण. तर गडबड न करता मान्सून चांगला सेटल होऊ द्या. आणि मान्सूनसोबत मान्सून पोहोचणे ही वेगळी गोष्ट आहे आणि मान्सून सक्रिय असणे ही वेगळी गोष्ट आहे. मान्सून ट्रफ महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर कमी दाब जर त्याच्यासोबत बनले, सायक्लोनिक सर्क्युलेशन बनले, तर तो आपल्याला पाऊस देतो आणि सार्वत्रिक पाऊस देऊन ते पेरण्या होतात. मात्र ह्या वर्षी विपरीत परिस्थिती आहे. एल निनो स्ट्रॉंग येणार आहे 1-2 महिन्यात, जुलै ऑगस्टपर्यंत. तर सध्या 0.8 सेल्सिअस असल्यामुळं तो सक्रिय झालेला आहे, काय त्यात ते घोषित झालेलं आहे. त्यामुळंच एल निनो सक्रिय झालेला आहे. हे खूप इतिहासातील खूप मोठी घटना घडलेली आहे की खूप लवकर जूनमध्येच सक्रिय झाला आहे. त्याच्यात अपोजिटला जो आयोडी नावाचा घटक असतो, हा त्या मान्सूनला सध्या तटस्थ भूमिकेत आहे, तो सपोर्टिव्ह नाही. म्हणून मान्सून आपला एकटा पडलेला आहे. त्यानंतर तिसरा एक घटक जो एमजिओ नावाचा असतो, तो 7 किंवा 8 ह्या फेजमध्ये आहे अटलांटिक महासागरावर. त्यामुळं तो पुढील 15 दिवसात तो सुद्धा हिंद महासागरावर येण्याची शक्यता नसल्यामुळं त्या एल निनोच्या या जलदैत्याच्या अपोजिटला जे मान्सूनचे आपले मित्र आहेत आयोडी आणि एमजिओ, हे त्याला सपोर्टिव्ह नसल्यामुळं आपला मान्सून हा म्हणजे कमकुवत राहू शकतो, कमजोर राहू शकतो. तर मित्रांनो, जो जलदैत्य एल निनो सक्रिय झालेला आहे त्याच्या अपोजिटला आयोडी आणि एमजिओ हा सक्रिय होत नसल्यामुळं, एमजिओ येण्याच्या भूमिकेत नसल्यामुळं आपला मान्सून वीक राहू शकतो, कमजोर राहू शकतो. त्यामुळं मान्सून येऊनसुद्धा कमी दाब न बनणे, आले तर कमी दाब ते एका भागावर स्थिरावणे, तिथंच कमजोर पडणे, तिथून थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी महाराष्ट्रात राहणे, कुठं पाऊस पडणे कुठं न पडणे. विशेषतः विदर्भात पावसाच्या सरी पडतील, वादळी सरी पडतील, तर मराठवाड्यात त्याचे तुटवडा असेल पावसाचा. पुढील दिवसात काही घाटमाथ्यावर पाऊस पडणार, कोकणात वगैरे. तर मराठवाड्यात पावसाच्या अडचणी जाऊ शकतात येणाऱ्या 7-8 दिवसात. तर म्हणूनच ह्या 13 ते 20मध्ये जो पाऊस आहे तो वादळी आहे, थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी आहे. तो 10 मिनटं 15 मिनटं क्वचित ठिकाणी एखादा गावात अर्धा-पाऊण तास पडतो. तर ते त्याचा लहरीपणा असतो, तो त्या ढगाचं फॉर्मेशन तशा प्रकारचं असते, म्हणून तो पाऊस क्वचित ठिकाणी पडतो. म्हणून का 95% भागावर तो सर्वांना पडेल असं नाही आहे. त्यामुळं तुम्ही पेरणी तुमच्या अडचणीत येऊ शकतात. म्हणून जेव्हा चांगल्या सिस्टम बनतील किंवा चांगला मान्सून सक्रिय होईल, जेव्हा तसे अंदाज येतील तेव्हा दाखवल्या जातील. आता निसर्ग पाऊसच द्यायला तयार नसेल तर का आपण जबरदस्ती बियाणे आपण मातीत टाकून डोक्याला हात लावून बसता. म्हणून निसर्गाचं काय ठरवलेलं आहे ह्या वर्षी हे कोणीही त्याला खूप दूरवरचं पाऊस कधी देणार हे जाणून घेऊ शकत नाही. मात्र पाऊस कशा पद्धतीचा आहे, काय त्याचं बिहेवियर राहू शकते हे आपण सांगू शकतो. मात्र नेमका इथेच पाऊस तुम्हाला इथून चालू होईल असं एकदम सांगता येणार नाही. कारण एल निनोमध्ये मोठमोठे प्रेडिक्शन करणारेसुद्धा फेल पडतात, मोठे मोठे हवामान खाते फेल पडतात एल निनो पुढं. म्हणून आपण चांगला अंदाज पावसाचा येऊ द्या, नंतर आपली नियोजन करा. त्यामुळं 12 ते 20 जूनमध्ये हा हलका वादळी मध्यम वादळी म्हणजे सरी पडतील. त्या कुठं किती पडतील, त्या पूर्व विदर्भात थोडासा सरसा आहे, पश्चिम विदर्भात मध्यम आहे. म्हणजे 10-15 मिनटाचे स्पेल जातील, क्वचित ठिकाणी अर्धा-पाऊण तास पडू शकतो क्वचित ठिकाणी. तर अशा वेळेस जर पाऊस कोणा गावात चांगला पडला असेल, पुढे तापमान कमी होण्याचे चिन्ह असतील, तर आपण सिंचनाच्या भरोशावरच कपाशीसारख्या, तुरीसारख्या लागवडी करू शकता. इतर लागवडीत ज्या असतात मूग, उडीद किंवा सोयाबीन, जे सेन्सिटिव्ह पीक आहेत, त्या अशा वातावरणात करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळं चांगला मान्सून सक्रिय होण्याची वाट पहा. 12 ते 13 ते 20 आहे हा वादळी पाऊस आहे महाराष्ट्रात. विशेषतः विदर्भात, मराठवाड्यात कमजोर आहे. 6 जिल्ह्यात, नांदेड, लातूर इकडे पडू शकतो. तर उत्तर महाराष्ट्रातसुद्धा काही विशेष पाऊस नाही सध्या.
नाशिक साईडला घाटमाथ्यावर पडू शकतो. तर नंतर 21 नंतर कमी दाबाचं क्षेत्र हे तयार होण्याच्या स्थितीत आहे, दिसते, तसे मॉडेल दाखवतात. भारतीय हवामान खातंसुद्धा त्या तारखेमध्ये 22 ते 28, 21 ते 28मध्ये पावसाचे चिन्ह दाखवत आहे. 22 ते 28मध्ये मात्र एल निनोमध्ये काहीही होऊ शकते. आज दिसलेला पाऊस 5 दिवसांनी तो सिस्टम गायब होऊ शकते, कमजोर पडून ते म्हणजे तो पाऊस कमजोर होऊन तो तिथं संपुष्टात येऊ शकतो, म्हणजे अंदाज फेल होऊ शकतात. त्यामुळं हे असं वर्ष आहे. एल निनो वर्षात मोठमोठे प्रिडिक्शन फेल होऊ शकतात. तो अभ्यासकांचा दोष नाही, तो त्या मान्सूनचा लहरीपणा आहे. त्यामुळं हवामान अंदाजकांनीसुद्धा स्टेबल वातावरण झाल्यावर चांगला अभ्यास करून म्हणून इतर संस्था असो किंवा हवामान अभ्यासक असो, योग्य चिंतन मनन अभ्यास करून वातावरण स्टेबल झाल्यानंतर त्याची ॲक्युरेसी चांगली आल्यानंतरच आपण तशा प्रकारचे अंदाज वर्तवले पाहिजेत. कारण याच्यावर शेतकऱ्यांचं जीवनमरण अवलंबून आहे. शेतकऱ्यांचं कुटुंब त्यावर उदरनिर्वाह करते, हे अभ्यासकांनी जाणलं पाहिजे. कारण एक चुकीचा अंदाज शेतकऱ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करू शकतो, त्याला संकटात नेऊ शकतो. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण अभ्यासपूर्वक वातावरणाचा ॲक्युरेसी आल्यानंतरच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.